माहितीये शिवाला वेळ लागलाय, पण तरी सुद्धा इथे असं यावं राहू दे की. म्हणजे शिवा आता सांगून गेली आहे ना, म्हणजे ती काहीतरी सोय नक्की करून येणार बघा. आणि नाही झाली काही सोय तर रस्त्यावर राहू. अगं असं म्हणू नकोस ग दिव्या. रस्त्यावर हे घर आहे ना, इथे राहताय ना तुम्ही. हो, पण आता ह्या घरात आम्हाला आमची जागा दाखवलीच आहे ना, तर दिव्या बस झाल्यात. जाताना पुन्हा पुन्हा तेच तेच नको. राहू देत आहे, काही हरकत नाही. सीता यावं, केवढं मोठं मन आहे तुमचं. कसला मोठेपणा आजी. कळत न कळत या घरात तुम्हाला त्रासच झालाय. त्या त्रासामुळेच म्हणते ती तसं. पण मी तुम्हाला सांगू का, शिवा म्हटली आहे ना, मग ती नक्की काहीतरी करणार, मला खात्री आहे. माझ्या सुनेवर विश्वास आहे मला. ती नक्की काहीतरी करणार. खरंय तुमचं सीताई. म्हणूनच म्हणते की तोपर्यंत तुम्ही तुमच्या रूम मध्ये आराम करा ना. इथे असं वाट बघत बसणं मला कसं तरीच होतंय. आई बरोबर म्हणतायत त्या. चल आपण आत बसूयात. अगं दिव्या थांब. आपल्याला जायचंच आहे तर सामान राहू दे ना इथे. उगाच परत परत ने कशाला. थांबतो. या आराम करा.